घरच्या साहित्यापासून सोनं चकचकीत कसं करायचं ते पाहूया. त्यासाठी रिन पावडर लागणार आहे, हळद पावडर लागणार आहे. गॅस पेटवून त्यावर पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये पाणी ओतले, तर पाणी उकळल्यानंतर ह्यात टाकायचं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यात 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा मी रिन पावडर टाकले. कमी जास्त तुम्ही करू शकता. उकळल्यानंतर त्यात आपण हे सगळं सोनं घालायचं आणि हलवून घ्यायचं. तर मोठा गॅस करून याला उकळी आली की थोडा असं 1-2 मिनटं उकळी ठेवल्यानंतर बंद करायचा गॅस. तर बंद करते. तर उकळी आल्यानंतर तर आपण एका भांड्यात ओतून ठेवूया. तर कमीत कमी 1 तासभर असंच पाण्यात ठेवायचं. 1 तास झाला आहे. आता आपण हे साबण लावून धुवून घेऊया. तर मी साबण लावून हे सगळं धुवून घेते, चांगलं चोळून घेते. किंवा तुम्ही बारीक ब्रशनं वापर केला तरी पण चालते, किंवा नुसतं साबणाने चोळलं तरी पण निघते. तर चांगलं चोळून घ्यायचं. नंतर चांगल्या पाण्याने मी चांगलं धुवून घेते. ते धुवून घेतले. आता आपण कापडावर पसरून ठेवूया. नंतर सुकल्यानंतर बघूया. तर मस्त असा सोन्याला चकचकीतपणा आला आहे. तर सुकल्यानंतर हे मस्त असं चकचकीतपणा दाखवते सोनं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.